वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। सो चला मग आता आपल्या महत्त्वाच्या टॉपिकला सुरुवात करूयात। सो बघा मग खरं तर आज आपण जो काही ब्लाऊज स्टिच करणार आहोत त्याचा कटिंगचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे। तर आज आपण हा कटिंग केलेला ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करणार आहोत। तर बघा अस्तर कसं जोडायचं, कारण बऱ्याचदा अस्तरचे जे काही ब्लाऊजचे पार्ट्स असतात तर ते एकाच साईडचे होण्याचे चान्सेस असतात आणि त्यामुळे ब्लाऊज बिघडतो, आपली कामं वाढतात, स्टिच केलेला आपल्याला परत ओपन करावं लागतं, त्यामुळे ब्लाऊज पीस अस्तर खराब होतो। सो तसं होऊ नये त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत अस्तर जोडावं, तर इथून खरं तर आपण सुरुवात करणार आहोत। त्यानंतर हा ब्लाऊज आपण स्टिच करणार आहोत। बऱ्याचदा प्रिन्सेस ब्लाऊजचा पफ परफेक्ट येत नाही, तर कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी कटिंग कशा पद्धतीने करायची, टक्स पॉइंट वगैरे प्रिन्सेसचा शेप सविस्तर सांगितलेला आहे। पण स्टिचिंग करताना सुद्धा काही गोष्टी फॉलो करणं गरजेचंच असतं, म्हणजे जेवढं कटिंग महत्त्वाची असते तेवढे स्टिचिंग म्हणजे आपण कसं शिवतो हे देखील महत्त्वाचं असतं। मार्जिन कमी जास्त झाले, पार्ट्स थोडे सुद्धा वरखाली झाले तरी सुद्धा प्रिन्सेसचा पफ परफेक्ट येत नाही। सो त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत साइड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट जोडावा, तर हे आज आपण बघणार आहोत। त्याचबरोबर गळापट्टी कशी लावायची एवढंच नाही तर पुढच्या साईडला आपण छान अशी डिझायनर लेस लावणार आहोत। तर खड्यांची लेस आहे स्टोनवाली, सो त्यासाठी कुठलं फूट म्हणजे सिंगल फूट यूज करायचं असतं। सो कशा पद्धतीने ते करायचं हे देखील आज सांगणार आहे। एवढंच नाही तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जी काही आपण हुकलूक पट्टी करत असतो तर ते किती इंचाच्या पट्ट्या घ्यायच्या, कशा पद्धतीने लावायचं। आपली हुक पट्टी ही बरोबर ब्लाऊजवर असते, पण लूप पट्टी ही 1 इंचाची एक्स्ट्रा असते। सो कशा पद्धतीने ती करावी, बऱ्याचदा आपण ती ब्लाऊजवरच करतो आणि मग आपला संपूर्ण ब्लाऊजच चुकतो। सो तसं होऊ नये त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत हुकलूक पट्टी वगैरे लावावी। सो हे सगळं आज आपण सविस्तर बघणार आहोत, म्हणजेच आपण प्रिन्सेस ब्लाऊजचा फ्रंट पार्ट एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित स्टिच करणार आहोत, जेणेकरून तुमची फिनिशिंग फिटिंग नक्कीच परफेक्ट येईल। सो ह्या पद्धतीने नक्की स्टिच करा, एकदम परफेक्ट नक्कीच, ठीक आहे। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी प्रिन्सेस ब्लाऊजची स्टिचिंग सहजच करता येईल, ठीक आहे। तर बघा खरं तर सगळ्यात आधी मी तुम्हाला साडी दाखवते, तर ही छान अशी चंद्रकोर पैठणी साडी आहे आणि यावरचा आता आपण ब्लाऊज कटिंग केलेला आहे। सो स्टिच करायला सुरुवात करणार आहोत आणि खूप छान असं डिझायनर बाही बॅक पार्ट दोन्ही पण आहे। सो याचे पुढचे व्हिडिओ सुद्धा कंटिन्यू तुम्ही नक्की बघा। तर बघा इथे ऑलरेडी मी म्हटल्याप्रमाणे आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करतो तर सगळ्यात पहिली स्टेप असते ती म्हणजे परफेक्ट अस्तर जोडणं, कारण बऱ्याचदा आपल्या अस्तरचे पार्ट्स एकाच साईडचे होतात आणि जोडताना सुद्धा फार कन्फ्युजन असतं। सो त्यासाठी बघा सगळ्यात आधी काय करायचं आहे की हा जो काही आपला प्रिन्सेसचा कटोरी पार्ट आहे तर तो ह्या दोन वेगवेगळ्या पद्धतीने दोन साईडला ठेवायचा। सेम त्याच पद्धतीने आपलं ब्लाऊज पीसचे पार्ट सुद्धा ठेवून घ्यायचे आणि मग ते कडेकडेने टीप मारून जोडून घ्यायचे। तर हे कसे जोडायचे तर याचा व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेला आहे, म्हणजे दुसरा ब्लाऊज आहे पण अस्तर कसं परफेक्ट जोडायचं ते। सो त्या पद्धतीने तुम्ही जोडून घ्या आणि इथे फायनली माझा अस्तर जोडून झालेला आहे आणि आता आपण इथे ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करूयात। तर बघा खरं तर इथे आता आपल्याला काय करायचं, हे पार्ट्स या पद्धतीने ठेवायचे आहे आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट सुद्धा, ठीक आहे। आणि आता हे जोडायला आपण सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी आता आपल्याला जोडताना खालच्या साईडने सुरुवात करायची आहे। लक्षात राहू द्या प्रिन्सेस ब्लाऊजला साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जोडताना मी खालच्या साईडने सुरुवात करायची, जेणेकरून जरी थोडंफार किंचित एक्स्ट्रा झालं तर आपण वरच्या साईडचा कट करू आणि प्रिन्सेसच्या पफला काहीच प्रॉब्लेम यायला नको। त्यासाठी खरं तर ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि जोडताना बघा आपल्याला टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत पकडत हे दोन पार्ट जोडून घ्यायचे आहे। त्याचबरोबर अजिबात न खेचता जोडायचा आहे, कारण हा गोलाकार शेप आहे आणि गोलाकार शेप ताणला की ताणला जातो, म्हणजे तर तो ताणला तर तो खूपच एक्स्ट्रा होतो आणि मग ब्लाऊजचं फिटिंग चुकू शकतं। बरेचसे कमेंट्स असतात की पफ व्यवस्थित येत नाही, तर आपला साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जोडण्यात चुका होतात। सो त्यामुळे आपला प्रिन्सेसचा पफ व्यवस्थित येत नाही। जर कटिंग परफेक्ट असेल तर प्रिन्सेसचा पफ परफेक्ट यायलाच पाहिजे। तर ह्या पद्धतीने बघा जोडून घेतलेला आहे आपण आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा पार्ट सुद्धा आपण जोडून घेऊयात। आता महत्वाचं म्हणजे स्टार्टिंगला इथे व्यवस्थित डबल टिप देऊन लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं तिथून निघायला म्हणजे शिलाई निघायला नको। त्याचबरोबर म्हटल्याप्रमाणे जोडताना टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडायचं आहे, न खेचता जोडायचं आहे आणि खरं तर कटिंग जर परफेक्ट असेल आणि स्टिचिंग सुद्धा मी सांगितलं त्या पद्धतीने जर केलं तर हे पार्ट्स अजिबात वर खाली होत नाही आणि इथे तुमच्या लक्षात येईल की इकडचा पार्ट सुद्धा आपला एकदम परफेक्ट काटोकाट जोडला गेलेला आहे। आणि मग अशी जसं आपण डबल टिप देऊन घेतली सेम त्याच पद्धतीने ह्या पार्टला आपल्याला इथे डबल टिप
देऊन घ्यायची आहे. आता संपूर्ण स्टिचिंग करताना मी जिथे जिथे सांगते की आपल्याला डबल टिप द्यायची आहे तिथे तिथे तुम्ही आठवणीने डबल टिप देऊन घ्यायची. तर बघा हा पार्ट सुद्धा परफेक्ट आपल्या इथे खरं तर जोडला गेलेला आहे. ठीक आहे. आता दोन्ही पण पार्ट्स रेडी झालेले आहे आणि आता इथे आपल्याला हुक लूप पट्टी लावून घ्यायची आहे. आता हुक पट्टी आपल्याला ह्या पद्धतीने फोल्ड करून 1.25 इंचाची कट करायची आहे म्हणजे डबल फोल्ड आणि ती वरच्या साईडने ठेवून साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घ्यायची. त्यानंतर ही पट्टी आतल्या साईडने आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायची आहे आणि मग वरच्या साईडला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर लक्षात राहू द्या हुकपट्टी जी आहे तर ती आपली नेहमी आतल्या साईडने असते म्हणून लावताना आपण वरच्या साईडने त्याला सुरुवात करतो आणि ती आतल्या साईडने फोल्ड होते. आता दाबटीप दिल्यानंतर अजून एकदा ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि फायनली एकदम परफेक्ट अशी आपली इथे हुकपट्टी लागली गेलेली आहे. तर हुकपट्टी लावण्याची ही एकदम सोपी आणि परफेक्ट पद्धत आहे. ठीक आहे. आता यानंतर आपण लूपपट्टी लावून घेऊयात. तर बघा लूपपट्टी ही आपल्याला थोडी एक्स्ट्रा लागत असते आणि जर का आपल्याकडे मी म्हणेन थोडा जास्त कपडा अवेलेबल असेल तर डबल फोल्ड करून पट्ट्या करायच्या हुक लूप दोन्ही पण जेणेकरून त्या व्यवस्थित तयार होतात, फिनिशिंग पण छान येते आणि त्या लवकर खराब सुद्धा होत नाही. तर बघा मग ही सुद्धा आता आपण इथे डबल फोल्ड करून घेतलेली आहे आणि साधारणतः आपल्याला ती 2.5 ते 3 इंचाची कट करायची असते म्हणजे 3 इंच म्हटलं तरी चालेल डबल फोल्ड करून 3 इंचाची. ठीक आहे. आता ती आपल्याला बघा आतल्या साईडने ठेवायची आहे आणि साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून इथे एक टीप मारून घेऊयात. यानंतर आता ही पट्टी आपल्याला या पद्धतीने बघा एक फोल्ड आणि पुन्हा जिथून आपण पहिलं जॉईन केलं होतं ना त्यावरच फोल्ड होईल अशा पद्धतीने इथे टीप मारायची आहे. लक्षात राहू द्या लूप पट्टी ही 1 इंचाची एक्स्ट्रा असते आणि ती एक्स्ट्राच झाली पाहिजे. ती चुकूनही आपल्या ब्लाऊजच्या पार्ट्सवर यायला नको. बऱ्याच हुक लूप पट्टी लावण्यात ह्या चुका होतात आणि त्यामुळे ब्लाऊज बिघडतो. सो इथे आता फायनली आपले एकदम परफेक्ट अशी हुक पट्टी आणि लूप पट्टी तयार झालेल्या आहेत. तुम्ही इथे बघू शकतात. खरं तर फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला कमरपट्टी लावून घ्यायची आहे. तर कमरपट्टी 1.25 ते 1.5 इंचाच्या कट करायची आहे म्हणजे तुमच्याकडे किती कपडा अवेलेबल आहे खरं तर त्यावर ते डिपेंड आहे. कमी कपडा असेल तर तुम्ही 1 इंचाच्या छोट्या पट्ट्या काढल्या तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे. आता हे मी व्यवस्थित कट केलं आणि ह्या सुद्धा मी 1 इंचाच्या कट केलेल्या आहे आणि ती पट्टी बघा आता आपल्याला इथे ह्या पद्धतीने ठेवायची आहे आणि साधारणतः 1/2 इंच किंवा टेपच्या 3 लाईन एवढं मार्जिन पकडत आपल्याला या पट्ट्या इथे लावून घ्यायच्या आहे आणि इथे बघा एक्स्ट्राचं कट करून फक्त फोल्डिंग पुरतं ठेवायचं आहे आणि डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचं आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा बघा स्टार्टिंगला बरोबर लॉक करायचं आहे म्हणजे हुक लूप पट्टीच्या साईडने आणि एकसारखं व्यवस्थित मार्जिन पकडत आपण ही पट्टी इथे जोडून घेतली. आता ह्या पट्ट्या जोडून झाल्यानंतर ही पट्टी आपल्याला या पद्धतीने सरळ ठेवत एक सिंपल टीप टाकायची आहे जशी दाबटीपला असते ना जवळ अगदी तशीच कंटिन्यू लगेचच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने टीप टाकून घेऊयात आणि आता ही टीप टाकून झाल्यानंतर आपल्याला हे आतल्या साईडने फोल्ड करायचं आहे आणि वरच्या साईडला आपल्याला इथे द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही आतला अस्तरचा कपडा आहे पट्टीचा तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची. सेम त्याच पद्धतीने बघा दुसऱ्या साईडला सुद्धा मी इथे दाबटीप देऊन घेत आहे आणि फायनली प्रॉपर परफेक्ट असं दोन्ही साईडला आपलं दाबटीप देऊन झालेली आहे आणि खरं तर पफ वगैरे सगळं एकदम परफेक्ट सुद्धा आलेलं आहे. यानंतर आता आपल्याला इथे गळापट्टी लावायची आहे. तर गळापट्टीसाठी आपल्याला स्ट्रेचेबल कपडा लागतो म्हणजेच तिरक्या पट्ट्या आपल्याला इथे कट करायच्या आहेत त्या सुद्धा 1-1 इंचाच्या. तर बघूयात इकडे थोडासा कपडा आहे तर मार्क करून घेतलेला आहे आणि 1 इंचाच्या कट करूया. डबल फोल्ड कपडा होता म्हणून एका टाइमला 2 पट्ट्या इथे कट होत आहे. जर कमी पडला तर त्या आपण नंतर जॉईंट देऊन घेऊयात पण सध्या मी एवढंच ठेवत आहे. इकडच्या पण मी कट करते पण मला असं वाटतंय की एक पट्टी सफिशियंट होणार आहे आपल्याला बट तरी आता आपल्याला ते जोडतानाच कळेल की ते आपल्याला पुरत आहे की नाही ते. ठीक आहे. आता बघा आपल्याला इथून लावायला सुरुवात करायची तर डबल फोल्ड आपल्याला हा कपडा करायचा आहे आणि ह्या पद्धतीने ती पट्टी ठेवायची आहे आणि साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा हा स्ट्रेचेबल कपडा आहे अतिशय सावकाश काळजीपूर्वक तो आपल्याला पकडायचा आहे थोडा थोडा. तुम्ही इथे बघू शकतात मी अतिशय व्यवस्थित खरं तर इथे जोडून घेतलेला आहे आणि लास्टला सुद्धा फोल्डिंग पुरतं आपल्याला इथे पट्टी ठेवायची आणि डबल टिप देऊन लॉक करायचा. आता कंटिन्यू लगेचच आपण सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा इथे ही पट्टी लावून घेऊयात आणि इथे बघा मी डबल फोल्ड करून घेतलेली आहे. तर हा पॉइंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे सो तो लक्षातच राहू द्या.
आणि अतिशय काळजीपूर्वक बघा आपण ही पट्टी इथे लावून घेतलेली आहे. तुमच्याकडे जर का जास्त कपडा असेल तर तुम्ही 1.25 इंचाची पट्टी कट केली तरी चालेल. आता ह्या पट्ट्या लावून झाल्यानंतर याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही पट्टी आतमध्ये फोल्ड करू तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावी त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. सो दोन्ही साईडला आपण आता छोटे छोटे कट्स मारले. त्यानंतर ही पट्टी आपल्याला आतमध्ये फोल्ड करायची आहे आणि वरच्या साईडला इथे टीप मारून घ्यायची आहे. साधारणतः टेपची 1 लाईन किंवा 2 लाईन एवढंच मार्जिन पकडत आपली डायरेक्ट टीप येत असते. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट इथे हात शिलाई सुद्धा करू शकतात, पण इथे आपण लेस लावणार आहोत. सो त्यामुळे मग मी डायरेक्ट इथे टीप मारून घेतलेली आहे. कंटिन्यू लगेचच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा सेम त्याच पद्धतीने इथे टीप मारून घेऊयात. बघा अतिशय काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत आपल्याला खरं तर इथे ही टीप मारायची आहे. आणि बघा मग फायनली दोन्ही साईडला आपण गळ्याला इथे टीप मारून गळापट्टी लावून घेतलेली आहे. पफ वगैरे खरं तर एकदम परफेक्ट आलेला आहे. तसं मी तुम्हाला थोडंसं झूम करून दाखवतेच, जेणेकरून तुम्हाला पण थोडीशी आयडिया येईल की आपला पफ कसा आलेला आहे आणि कसा नाही ते. ठीक आहे. यानंतर आता आपल्याला गळ्याला इथे एक लेस लावायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, बट इथे मी छान अशी डिझायनर लेस लावणार आहे. म्हणजे कस्टमरच्या चॉईसवरती डिपेंड आहे खरं तर. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ही छान स्टोनवाली लेस आहे, त्यामुळे याला सिंगल फूट लागणार आहे. तर मी ऑलरेडी सिंगल फूट इथे लावून घेतलेले आहे आणि अतिशय काळजीपूर्वक थोडं थोडं पकडत आपल्याला इथे ही लेस लावायची आहे. कारण थोडं जरी सुई इकडे तिकडे झाली तरी जे काही स्टोन आहेत, ऍक्च्युअली हे पाईप्स आहेत, तर या पाईप्सवरती सुई लागली तर लगेच सुई तुटेल आपली आणि आपले सुद्धा कामं वाढतील. आणि अजून महत्वाचं म्हणजे इथे थोडी फोल्ड करून आपल्याला लेस लावायची असते. सो हे पाईप जे आहेत तर ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. तुमच्या लेसला स्टोन वगैरे असेल तर ते सुद्धा काढून घ्यायचे आहे. एवढी आपल्याला काळजी घ्यावी लागते जेव्हा आपल्या लेसला स्टोन असतात, पाईप्स असतात किंवा काहीतरी असं कुंदन वगैरे या टाईप मध्ये जे असतं ते इथे पाईपचं वर्क केलेलं आहे. सो त्यामुळे तिथले पाईप्स मी काढले आणि थोडीशी लेस फोल्ड करून घेतलेली आहे बघा. आणि पुन्हा थोडीशी आडवी टीप मारली आणि पुन्हा कंटिन्यू. खरं तर ना ज्यावेळेस आपल्याला सिंगल फूट लावून एखादी लेस लावायची असते तर ती अतिशय काळजीपूर्वक आपल्याला लावावी लागते. तर हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सो फायनली एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण गळ्याला ही लेस लावून घेतलेली आहे. दोन्ही साईडला टीप सुद्धा मारून घेतलेली आहे. खरं तर इथे हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी डिझायनर लेस आहे खरं तर. आणि फायनली आपला हा ब्लाउज इथे कम्प्लीट स्टिच झालेला आहे. याचा पफ वगैरे एकदम छान परफेक्ट सुद्धा आलेला आहे, तुम्ही इथे बघू शकतात. आणि खरं तर ना मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने प्रिन्सेसचा फ्रंट पार्ट स्टिच केला गेला पाहिजे, जेणेकरून ब्लाउज फिटिंगला छान बसावा. कारण बऱ्याचदा ब्लाउज शिवताना काही चुका होतात आणि खरं तर त्यामुळे आपल्याला प्रिन्सेसचा पफ फिटिंगला व्यवस्थित बसत नाही. पण इथे तुम्ही बघितलं का लक्षात येईल की प्रिन्सेसचा पफ किती सुंदर असा प्रॉपर आलेला आहे आणि नक्कीच हा ब्लाउज फिटिंगला सुद्धा खूप सुंदर बसणार आहे. सो या पद्धतीने तुम्ही स्टिच करा, नक्कीच तुमचा सुद्धा प्रिन्सेस ब्लाउजचा फ्रंट पार्ट असाच एकदम परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होईल. ठीक आहे. तर बघा मग खरं तर आज मी तुम्हाला जे काही सांगितलेलं आहे तर ते सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगितलेलं आहे. एवढंच नाही तर फिनिशिंगच्या टिप्स सुद्धा. कारण माझं नेहमीच म्हणणं असतं की तुम्ही ब्लाऊज शिवा, कटिंग करा किंवा बाही डिझाईनची असो किंवा बॅकनेक डिझाईनचा असो, पण ते परफेक्ट असं फिनिशिंग सहित येणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. सो मी तुम्हाला प्रत्येक वेळेस महत्त्वाच्या टिप्स ट्रिक्स सहितच शेअर करत असते, डिझाईन असो किंवा काही पण असो. सो त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा, नक्कीच परफेक्ट फिनिशिंग सहित तुमची डिझाईन असो, ब्लाउज असो नक्कीच रेडी होईल. ठीक आहे. सो आज मी जे शिकवलेलं आहे त्या पद्धतीने नक्की करून बघा आणि जर त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.